नमस्कार मंडळी, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. मी सोनल तुम्हा सर्वांचे आपल्या एका आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. हा व्हिडिओ जरासा लेट झाला आहे, पण महाराजांचा प्रकट दिन होऊन गेला आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन मी कसा सेलिब्रेट केला ते मी या व्हिडिओमध्ये दाखवले आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज मी पहाटे थोडी लवकरच उठले होते आणि मला पारच्या बाबांना टिफिन पण द्यायचा होता. मग आंघोळ वगैरे लवकर आटोपून मी टिफिन करायला घेतला. पण म्हटलं त्या अगोदर आज एवढा छान दिवस आहे तर आपली अन्नपूर्णेची पण सेवा झालीच पाहिजे. गॅस पुसून त्यावर दीप प्रज्वलित करून फुले वाहून हळदी कुंकू वाहिले आणि त्यानंतर छान असं उंबरठा पूजन करायला घेतलं. त्यासाठी हळदीचा लेप केला, उंबरठ्यावर लावला, उंबरठ्यासमोर रांगोळी काढली, फुलांची डिझाईन बनवली आणि उंबरठ्यावर असणारे लक्ष्मीच्या पावलांची हळदी कुंकू वाहून पूजा केली आणि सोबतच माझा हा पाठ गंध लावत होता. अशा काही नवीन गोष्टी करायला घेतल्यात ना की पाठ मध्ये मध्ये करतच असतो. आणि उंबरठा पूजन झाल्यानंतर दरवाजा छान स्वच्छ करून घेतला आणि त्यावर पण हळदीच्या लेपनाने स्वस्तिक काढून घेतलं. आता हे सगळं आटोपल्यानंतर मला सगळ्यात पहिले देवांना आंघोळ घालायची होती, कारण आजच्या पवित्र दिवशी देवांना तसं कसं ठेवायचं म्हणून सगळ्यात पहिले मी परत एकदा हळद घेतली, गंगाजल घेतलं, सोबत चंदन घेतलं आणि त्याचा लेप केला आणि सगळ्या देवांच्या मूर्तींना हा लेप लावला. नंतर गंगाजलने सगळ्या मूर्तींवर अभिषेक करून घेतला आणि एका स्वच्छ कापडाने सगळ्या मूर्ती स्वच्छ केल्यात आणि त्यानंतर मस्त असं देवाऱ्यामध्ये मूर्तींना स्थापन केलं. देवासमोर शुभम करोती म्हटले आणि मग नंतर दीप प्रज्वलित केला. सोबतच देवांना अगरबत्ती ओवाळून घेतली आणि अगरबत्ती लावली, फुलं वाहिलेत. आता ही माझी देवघरातली पूजा झालीच होती, पण आज स्वामींचा प्रकट दिन म्हणून मला स्वामींच्या वेगवेगळ्या सेवा आज करायच्या होत्या. त्यासाठी छान असा चौरंग स्वच्छ केला, तो मांडला, त्यावर हे छान असं लाल वस्त्र आथरलं आणि नंतर चौरंगापुढे फुलांची थोडीशी रांगोळी काढून घेतली. आता जेव्हा आपण स्वामी सेवा करतो तेव्हा स्वामी सेवेतील 2 ग्रंथ अतिशय महत्त्वाचे असतात. एक म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत आणि दुसरं म्हणजे नित्यसेवा आणि श्रोत. हे दोन्ही ग्रंथ माझ्याकडे होते, तर आज मला या दोन्ही ग्रंथांची पण पूजा करायची होती. तर ते ग्रंथ समोर घेतले आणि त्यानंतर माझ्याकडे असणारे स्वामींच्या 2 मूर्त्यांना मी राज्याभिषेक करायला घेतलं. स्वामींच्या मूर्तींना पण हळदी चंदनाचा लेप लावला आणि त्यानंतर स्वामी महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक करायला घेतला. आज मी फक्त अभिषेक करणार नव्हते, तर अभिषेक करताना मला श्रोत पण म्हणायचे होते. तर सगळ्यात पहिले रामरक्षा श्रोत म्हणले. लोटुनिया याग झाला कल्पनावनी, पुरुष सुप्त गाया, जीवही रमता यज्ञ साधनी, देवसृजन झाले सृष्टीवर्धना, तसे रक्षणा ऋषी ज्ञानी सचले, देव ऋषींनी यज्ञ रक्षिता, आज्य दक्षी सिंधू, अहा उसळले भाविक भक्ता, भुललेही भोंदू, अरण्यवासी पवनाहारी, जीवही ते सृजन. ग्रामी नगरी पशु झाले तदाच निर्माण, अनादिकाली महायज्ञ तो यचाय चेतताना, ऋग्वेद यजु सामछंदही उठले स्वरनाना, यज्ञ साधनी अश्वही झाले पशु. रामरक्षा श्रोत झाल्यानंतर पुरुष सुप्त आणि त्यानंतर श्री सुप्त म्हणले. सोबतच गणेश अथर्व शिष्य बोलले आणि मग राज्याभिषेक पूर्ण झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर स्वामी महाराजांना विराजमान केले. सोबतच स्वामी महाराजांना हार घातला, फुले वाहिली, धूप दीप अगरबत्ती लावले. स्वामी महाराजांच्या पादुका ज्या मी अक्कलकोटला गेल्यानंतर तिथून आणल्या होत्या त्याची पण षोडोपचार पूजा केली, त्याला पण फूल वाहिले. स्वामी समर्थांना खडी साखर आणि पाण्याचा नैवेद्य दिला आणि त्यानंतर मग मी ग्रंथ वाचायला घेतला. कारण मला आज स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त
श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृताचे एक पारायण पूर्ण करायचे होते. आता छान असं 21 अध्याय वाचून झाल्यानंतर ना महाप्रसाद केला, म्हणजे शिऱ्याचा प्रसाद केला. तोपर्यंत पारचे बाबा आलेच होते. मग आम्ही स्वामी समर्थ महाराजांची, दत्तगुरू महाराजांची आरती केली, गणपतीची आरती केली आणि त्यानंतर आम्ही निघालो केंद्रामध्ये महाआरतीसाठी. आता इथे सणसवाडीमध्ये ना दिंडोरी प्रणीत खूप मोठं केंद्र आहे. या केंद्रामध्ये एवढे सगळे भाविक आलेले होते ना की विचारू नका. अगोदर महाआरती झाली, त्यानंतर वेगवेगळ्या भक्तांनी त्यांचे अनुभव सांगितले आणि मग स्वामी महाराजांना महाप्रसाद होता, तो महाप्रसाद घेतला आणि अशा प्रकारे मी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन साजरा केला. तुम्ही कसा केला हे कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.